आजचा दिवस 5वा. तर आज गोकर्ण महाबळेश्वर मंदिर करणार. वेगवेगळे बाकीचे जे मंदिर आहेत ना ते सगळे आज करणार. ओम पर्वत, अजून काय रे, हां ते गुफेत एक महादेवाचं मंदिर आहे ते करणार. आणि ओम पर्वत बीचला एक जाणार. अजून एक दोन स्पॉट आहेत मग ते करणार. आणि सध्याचं वातावरण असं जाऊ गोकर्ण महाबळेश्वर. फायनली पोहोचलो आहे मंदिर परिसरात. इथून पार्किंगला जागा फुलं घेतले देवाला व्हायला. आता चाललोय मंदिरामध्ये. इथे गोकर्णाचं दर्शन घ्यायला जाताना भारतीय पोशाखातच दर्शन घ्यावं लागतं. तरी हे आमच्या तिघांचे असे लोक आहे. होय इकडे असे लोक आहेत. असं मंदिरात एंट्रन्स आहे. इथून एक्झिट करून दर्शन झालेलं आहे. त्या तिथे पुढे कळस आहे आणि इथून पुढे पार्वती मंदिरा दर्शनाला चाललेलं आहे. पार्वती मातेच्या ह्याचे एंट्रन्स. पार्वती माताचं मंदिर. पार्वती मातेचे वेगवेगळ्या अवताराचे इथे फोटो लावले त्यांनी. चंद्रघंटा अवतार, कुष्मांडा, स्कंदमाता, कत्यानी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदत्त असे वेगवेगळ्या अवतारांचे फोटो लावतात. गोकर्ण महाबळेश्वर आणि पार्वती माताचं तर दर्शन झालेलं आहे. आता आलो आहे महागणपतीचं दर्शन करायला मंदिर. हे असं मंदिर आहे. इथे गोकर्णमध्ये थोड्या ठिकाणी अशा छोट्या विहिरी आहेत. इथं कोटी तीर्थमध्ये आलो आहे. इथं कोटेश्वराचं मंदिर आहे आणि इथून काहीतरी असा व्ह्यू आहे पूर्ण. हे असा पूर्ण कडणमध्ये असं पाण्याचा तलाव आहे आणि इथं मध्ये मंदिर आहे. इथे कोटी तीर्थ झालं आहे. गोकर्णमध्ये सगळं म्हणजे मंदिराचं दर्शन घेऊन आता इथून ना नाश्ता करून एक असं गुहेत शंकराचं मंदिर आहे तर तिथं जायला आम्ही आता सध्या. हे आहे गोकर्ण मंदिर. इथून पण एक एंट्रन्स आहे. आणि इथून पुढून पण एक एंट्रन्स आहे. ही मेन एंट्रन्स आहे लेफ्ट साईडची. आणि एंट्रन्सच्या पुढेच गणपती मंदिर आहे. हा लेफ्ट साईडला दिसतो तो हा रथ आहे. ऐकून वाटतं किती मोठा रथ आहे हा पूर्ण दुसरा रथ. पुढून रथ असा दिसतो. थोडी ऑफ रोडिंग केव्सला जाण्यासाठी.
छोटा ट्रेक आहे इथं वर जाण्यासाठी. त्यानंतर ती केव्स येते. इथून एंट्रन्स आहे याची. ನೋಡಬೇಕು ಬಂದಾರ್ತಿ ನೋಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಹಂಗಾರೆ ನೋಡು ಅಲ್ಲಿ ನೋಡು. जशा आतून केव आहे पूर्ण. तो बजरंगबली कुठे आहेत बजरंगबली? फ्लॅश लावावा लागतो बजरंगबलींसाठी. हां इथं बजरंगबली आहेत. आणि पुढे तिथे केव आहे. आणि या केवच्या वर एक एंट्रन्स आहे. तिथून डायरेक्टली सूर्यप्रकाश असं दिसत असेल कुठून, तो डायरेक्टली सूर्यप्रकाश पडतो. इथून असा एंट्रन्स आहे सूर्यप्रकाशासाठी. आणि त्यात महादेवाची पिंड ही आहे ती एंट्रन्स गुहेच्या वरची सूर्यप्रकाश. आणि इकडून असं आहे. इकडे समुद्र आहे समोर. आता जस्ट थोडा स्मॉल ट्रेक करत आलोय. आणि इथे हिल स्टेशनवरनं समुद्राचा काही त्रास व्ह्यू. होम बीचला चाललोय आता. होम बीचचा रस्ता कम्प्लीट ऑफ रोडिंग आहे. होम बीचला पोचलो आहे. होम बीचचा काय तर असा सीन आहे. एक सेकंड दाखव. ह्याला ओम बीच म्हणायचं कारण असं आहे की हे ओम फॉर्मेशनमध्ये बीच आहे. म्हणजे या बीचला जर आपण वरून बघितलं ना तर हे ओम शेपमध्ये दिसतं. तर हे आहे ना इथून या इथं अर्ध ओमचं आणि इथनं असं पुढं असं पूर्ण होऊन ओम बीच होतं. इथून असं थोडा स्मॉल ट्रेक आहे जे आपल्याला ते ओम दाखवलं ना ते ओम शेपचं आहे पूर्ण, ते पूर्ण बघायला मिळतं. त्यासाठीच आता ट्रेक करतोय मी थोडा. तुम्हाला वर जाऊन तो ओम दाखवतो. पूर्ण जंगलाचा ट्रेल चालू झाला आता. खूप दम भरला. पण वर जाऊन व्ह्यू मात्र कडक असणार आहे. त्यासाठी सगळे इथे या बाजूला एक बीच आहे. याचं नाव पॅराडाईस बीच आहे. जर आपण इकडं राईट साईडला पूर्ण फिरून बघितलं तर हा आपला इकडं ओम बीच. म्हटलं होतं ते असा ओम दिसतो. तिथून असं चालू होतं हे इथे येऊन असा इथपर्यंत. हा आहे ओम बीच. इकडे असा व्ह्यू. एक प्रीमियम स्पॉट मिळाला बसायला. दाखवत झाडावर चढलोय. पुढं असं समुद्र. आज आमचा गोकर्णचे सगळे स्पॉट फिरून झाले. आता चाललोय आम्ही रूमवरती जाऊन पॅकिंग वगैरे सगळं काही करेल. कारण की उद्या आम्ही डायरेक्टली गोकर्ण टू मालवण करणार आहे. आणि मध्ये गोव्याला थांबून 1-2 स्पॉट बघणार आहे. त्यामुळं उद्या जर लवकर निघायचं असेल रूममधून तर आताच पॅकिंग करावं लागणार आहे. त्यामुळं आता पॅकिंग करेल. खूप गरम होतं. टेम्परेचर जरा म्हणजे खूप वेळ असं म्हणजे आम्ही इथं अराऊंड 3-4 तास होतो. निवांत एन्जॉयमेंट केली. खूप बरं वाटलं.
चला. काजूचं झाड आहे. तर काय करावं लागलं आम्हाला पण माहित नाहीये, पण थांबलोय इथं. हे काय करायचं काजूनं? काजू करी संध्याकाळी. इथं आपल्या टाईपचं जेवण भेटणं झालंय. मग आज आमचा शेफ सौरभ आहे, संध्याकाळी काजू करी करणार आहे. ही पण टाकूयात डुबळी मिरची म्हणून, शिमला मिरची. रूम मध्ये पोचलो आहे. आता सगळ्यात आळसाचं काम म्हणजे हा पूर्ण पसारा आवरून ठेवायचा, कारण की उद्या लवकरच जावं लागणार आपल्याला. 7ला हलावं लागणार.